कोदरादित्यगदा विमर्शदा भग्नेरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. महाराज ऐका, महाभारताच्या युद्धाला प्रारंभ होऊ लागलेला आहे. भगवान परमात्मा दुर्योधनाकडे जातात. दुर्योधना, अरे पांडव म्हणजे दुसरे नाहीत बाबा कोणी, पांडव सुद्धा तुमचेच आहेत. अरे एकाच घरातले आहेत तुम्ही, पांडव 5 आहेत. हे दुर्योधना, पांडवांना फार काही देऊ नकोस. प्रत्येक पांडवाला एका पांडवाला एक गाव दे. त्या एका गावावरती ते पांडव पोट भरतील. जय श्रीकृष्ण. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. ऐका, हे दुर्योधना, अरे तुझी भाऊकी आहे, ती भाऊबंद आहे तुझे, फार काही देऊ नकोस. एका पांडवाला एक गाव दे. दुर्योधनानं सांगितलं, हे देवा, हे कृष्णा, अरे तू एक गाव मागतोयस, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी पांडवांना देणार नाही. पांडवांना घ्यायचंयच ना, त्यांचा वाटा जर घ्यायचा असेल तर युद्ध करायचं नाही. या युद्धामध्ये जो जिंकेल त्याला तो वाटा भेटेल. देवानं अनेक प्रकारे युद्ध टाळायचं बघितलं, तसं देवाच्या मनात नव्हतं. युद्ध होऊच घातलेलं होतं भगवंताने. युद्धाला प्रारंभ झाला. महाराज, युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सेना आहे. 18 अक्षौहिणी सेना. कितीतरी घोडदळ, कितीतरी पायदळ, कितीतरी अशा प्रकारची सेना आहे. 18 अक्षौहिणी सेना या महाभारताच्या युद्धासाठी सज्ज आहे. दादा, पहिल्या दिवसाचं महाभारताचं युद्ध चाललं. ऐका, महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं. 18 दिवस. पहिल्या दिवशी महाभारताच्या युद्धाची सांगता झाली. पहिल्याच दिवशी त्या कुरुक्षेत्रावरती रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. कल्पना करा किती भयंकर ते युद्ध असेल. पहिल्या दिवशी रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. प्रेताचे ढिगच्या ढिग असे लागलेले आहेत. राशीच्या राशी प्रेताच्या पडलेल्या आहेत. रक्ताचे सडे वाहू लागले. बघता बघता 7व्या दिवसाचं, 9व्या दिवसाचं, 10व्या दिवसाचं, 17व्या दिवसाचं युद्ध संपलं. 18व्या दिवसाचं युद्ध संपणार, सूर्यास्त होणार. या सूर्यास्ताच्या समयी पांडवांच्या द्वारे सर्व कौरवांची सेना धारातीर्थी पडलेली आहे. आणि या कौरव पांडवांच्या 18व्या दिवसाच्या युद्धामध्ये अंतिम युद्ध चालू आहे. एका बाजूला दुर्योधन आहे आणि एका बाजूला भीम आहे. भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध चाललेलं आहे दादा. पण या भीमानं सूर्यास्ताला जाता जाता दुर्योधनाच्या उरदंडावरती आपल्या गदेचा विशाल प्रहार केला. धारातीर्थी होऊन दुर्योधन नाका तोंडातून रक्ताच्या गुळण्या आल्या, जमिनीवरती पडला. भगवंताने पांडव विजयी झाले असा जयघोष केला आणि पांडवांना भगवंताने बोलावलं. पांडवांनो, या महाभारताच्या युद्धामध्ये विजयी झालात. चला, युद्धाचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्याला कंधारला जायचंय. पाणीपुरी खाऊया, ज्यूस घेऊया, सेलिब्रेशन करायचंय आपलं, आहे का नाही? आज जाऊया सेलिब्रेशन कराय. पांडव जिंकले ना महाराज. पांडव, देवाने पांडवांना सोबत घेतलं आणि भ्रमण करण्यासाठी म्हणून निघून गेले. पण द्रौपदीच्या पोटी 5 पांडवापासून 5 लेकरं जन्माला आलेली होती आणि ती दिसायला हुबेहूब पांडवांसारखी दिसायची. अर्जुनाचं अर्जुनासारखं दिसायचं, धर्माचं धर्मासारखं, युधिष्ठिराचं युधिष्ठिरासारखं, नकुलाचं नकुलासारखं दिसायची ते लेकरं, अत्यंत हुबेहूब. 18व्या दिवसाच्या महाभारताचं युद्ध संपलं दादा. रक्ताच्या थारोळ्यात तो दुर्योधन पडलेला आहे. नाका तोंडातून रक्ताच्या गुळण्या बाहेर आलेल्या आहेत. धुळीत जमिनीवरती पडलेला आहे. आणि त्या दुर्योधनाचा एक मित्र होता. त्या मित्राचं नाव होतं द्रोणाचार्याचा मुलगा. त्याचं नाव होतं अश्वत्थामा. अश्वत्थाम्यानं झाडाच्या आड बाजूला उभं राहून बघितलं, माझा मित्र रक्ताच्या धारोळ्यात पडलेला आहे. लगबगीनं तो अश्वत्थामा आला आणि अश्वत्थाम्याने दुर्योधनाला उचललं दादा. दुर्योधनाला आपली मांडी दिली त्याच्या डोक्याखाली. आपल्या उपरण्याने त्या दुर्योधनाचं तोंड पुसलं. तो महाराज बोलू लागला, अश्वत्थामा, रे दुर्योधना, तुझं मी वैभव बघितलं,
तुझं ऐश्वर्य बघितलं, काय तुझा थाट होता. ए दुर्योधना, अरे तू चालायला लागलास तर राजमार्गाची निर्मिती व्हायची. अरे दुर्योधना, तू बोलायला लागलास तर सभा निर्माण व्हायच्या. तू मुक्काम केलास तर वस्त्या वसायच्या. एवढं तुझं वैभव होतं दुर्योधना, पण आज तुझ्या नाकात तोंडात माती गेलेली आहे. दुर्योधनाने सांगितलं, अश्वत्थाम्या, माझं एक ऐकशील का? माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का? अश्वत्थाम्याने सांगितलं, दुर्योधना तू बोल, तू तोंडातून शब्द काढ, तुझा शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. वाईट माणसं मरायला टेकली तरी त्यांचा वाईटपणा संपत नाही बघा. ज्यांना शास्त्रामध्ये ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी खळ म्हटलेलं आहे का नाही, खळ. काही माणसं मरायला टेकली तरी त्यांचा वाईट गुण मरत नाही. माझ्या गावात एक माणूस आहे दादा, 80-85 वर्षाचं वय झालं. दोन्ही पोराने घराच्या बाहेर काढलंय, शेतामध्ये राहतय. भूक लागली मग खायला काही नाही तर माती खाऊ लागलं एका दिवशी. त्याची करणी सांगतो मी. जवळपास 200 लेकराचे सोयीरपण मोडले त्यानं, 200. शेवटी आज माती खायची वेळ आली त्याला. तुम्ही वाईट वागाल, तुमच्या वाईट कर्माचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. या उदगीर तालुक्यामध्ये एक गाव आहे, गावाचं नाव सांगत नाही, ओळखी पाळखी निघतात. मला माहिती तिथले इथले लई सोयीरपण आहे. गावाचं नाव सांगत नाही, कशाला नाव सांगायचं. तिथं महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये 5-6 वर्ष माझी कथा झाली. उगं बसल्या बसल्या एके दिवशी चर्चा निघाली, म्हणे महाराज, आमच्या गावात एक पोस्टमन होता. पोस्टमन गावातल्या जवळपास 80% पोरांना कॉल आले, नोकरीचे कॉल. त्या पोस्टमननं ते नोकरीचा पूर्वीचा काळ होता, ते आता मेल येतात, ईमेल वरती सूचना येतात, व्हॉट्सअप वरती मेसेज येतात. पूर्वी ते पोस्टातून कळवलं जायचं, पत्र यायचं. ते म्हणे महाराज, आमच्या गावातले 80% लेकरं नोकरीला लागले असतील. हो, पण त्या पोस्टमॅननं नोकरीचा कॉल आला की पोत्यामध्ये भरायचं, बाजूला टाकून द्यायचं. ते पोत्यामध्ये भरायचं आणि पोत बाजूला टाकून द्यायचं. जवळपास गावातल्या 200 पोराचे नोकरीचे आलेले कॉल त्या पोस्टमॅननं पोच केले नाही का. शेवटी त्या पोस्टमॅनचं घर उद्ध्वस्त झालं. उठून जायची वेळ, उठून गेला तो त्या गावावर. ऐका, वाईट माणसं मरतील पण त्यांचा वाईटपणा सोडत नाही. म्हणून तर ज्ञानोबरायांना सुद्धा म्हणावं लागलं, ए देवा, मला माझ्यासाठी काहीच नको बाबा, पण जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे बुद्धी. दुष्टांची दुष्ट बुद्धी संपून जाऊ देवा. ऐका दादा, दुर्योधन मरायला टेकलेला आहे, मृत्यू समोर आहे दुर्योधनाच्या. एका क्षणात प्राण जाणार आहे, गतप्राण होणार आहे दुर्योधन. पण मरता मरता दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणतोय, अश्वत्थामा, अरे मी मरतोय, मरताना माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? अरे महाभारताचं युद्ध सुरुवात झालं त्या दिवशी पांडव 5 होते. युद्ध संपलं तरी पांडव 5च आहेत. ए अश्वत्थाम्या, युद्ध सुरू झालं त्या दिवशी आम्ही कौरव 100 होतो, 99 मेलेत आणि मी 100वा मरायला टेकलोय. अश्वत्थामा, 5 पांडवापैकी एक तरी पांडव मरावा ही माझी इच्छा आहे. वाईट माणसं, आमच्याकडे एक म्हण आहे बघा, ते असं ते दोरी असते ना, दोरी ती दोरी अशी जाळात टाकली, ती दोरी जळून जाते, पण त्या दोरीचा काही जळत नाही, पिळू जळत नाही. वाईट माणसं मरतील पण त्यांचा वाईटपणा जात नाही. काय म्हणतोय दुर्योधन, माझे 99 भाऊ मेलेत, एक पांडव मार फक्त. पण एक नियम सांगू का महाराज, सगळं गाव तुमच्या विरोधात असू द्या आणि मंदिरातला तुमच्या सोबत असू द्या, सगळं गाव तुमच्या विरोधात असू द्या, काही तुमचं वाटलं होत नाही. सगळ्या गावानं तुमच्या विरोधात जाऊ द्या आणि तो मंदिरातला तुमच्या सोबत असू द्या, काही फरक पडत नाही. जाको राखे सैया मार सके ना कोई.
जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. हो. देव राखे तरी मारील कोण, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. हो. माणसाने कितीही विरोध करू द्या, काही फरक पडत नाही, त्यानं सोबत पाहिजे. माणसाच्या विरोधानं काही होत नाही दादा. देव ज्यांच्या सोबत आहे त्यांना कोण मारणार आहे. देव सखाय पांडवांचा. देवाला माहित होतं पुढचा प्रसंग. देवाने पांडवाला घेतलं आणि सेलिब्रेशन करण्यासाठी कंधारला गेले, किल्ला बघण्यासाठी. पण योगानं ते 5 लेकरं पांडवापासून जन्माला आलेले आपल्या बापाच्या आसनावरती शिबिरामध्ये झोपायला गेले. दुर्योधन तो अश्वत्थामा आला, रात्रीच्या अंधकारामध्ये 5ही लेकरांचे शिरच्छेद केला आणि शिरच्छेद करून 5ही लेकरांना मारलं. त्यांचे मस्तक हातात घेतले आणि दुर्योधनाकडे घेऊन गेला. दुर्योधनाने बघितलं, ए अश्वत्थामे, अरे काय केलंस बाबा? अरे मी तुला पांडवांना मारायला सांगितलं होतं, तू पांडवांच्या लेकराला मारलंस. आले का? एक मिनिट. पांडवांच्या लेकराला तू मारलंस. अरे आता आमच्या वंशामध्ये आम्हाला पाणी पाजायला, आमच्या नावाने दिवा सुद्धा पेटवायला कोणी ठेवला नाही. आणि दुर्योधन शेवटी मरताना, श्वास जाताना त्याचा चांगुलपणा जागा झाला, गतप्राण झाला. माता ज्यावेळेस द्रौपदी आपल्या शिबिराकडे येते, बघते ना दादा, 5च्या 5 लेकरं रक्ताच्या थारोळ्यामध्ये, रक्ताच्या सड्यामध्ये पडलेले आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, माते पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक. ज्या आईची एकदाच 5 लेकरं रक्ताच्या सड्यामध्ये पडलेत, कल्पना करा त्या आईचं काय दुःख असेल. मोठमोठ्यानं द्रौपदी रुदन करू लागली. पांडव येतात. अर्जुनानं पाहिलं आणि प्रतिज्ञा केली, ज्याने कुणी माझ्या लेकराला मारला असेल त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा रथ जुंपण मला अश्वत्थाम्याकडे न्या. अश्वत्थाम्याला धरलं, देवाने घेऊन आले अश्वत्थाम्याला. द्रौपदीला विचारलं अर्जुनाने, द्रौपदी सांग याचं काय करू? द्रौपदीने सांगितलं, काहीच करू नका, याला सोडून द्या. माझे जसे 5 लेकरं होते ना, हाही तसाच कुणाचा तरी लेकरू आहे, याला दंड देऊ नका, सोडून द्या. पण अर्जुनानं प्रतिज्ञा केलेली आहे, हो, म्हणून अर्जुन त्या अश्वत्थाम्याचं अर्ध मुंडन करतात आणि अर्ध मुंडन करून त्याला सोडून देतात. अश्वत्थाम्याला क्रोध येतो आणि क्रोधाच्या भरामध्ये अश्वत्थामा बघतो पांडवाच्या अंशामध्ये कोण जिवंत आहे. उत्तरेच्या गर्भामध्ये एक बालक जिवंत आहे. त्या उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडतो आणि त्या ब्रह्मास्त्रापासून ज्यावेळेस उत्तरा लक्षात येतं आपल्या पोटातल्या बालकाला धोका आहे, त्यावेळेस उत्तरा शरण जाते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. पाही पाही महायोगी माझी
जय हो. आता अगोदर फराळ करून घेऊन